नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या झोपडीत माझ्या हा जो 6वा पाठ आहे, कविता आहे, या कवितेच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। या कवितेचे लेखक आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। त्यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर। 1909 ते 1968 संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले। या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख या मानवी मनाच्या भावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन प्रस्तुत कवितेत केलेलं आहे। या झोपडीत माझ्या ही जी कविता आहे, ही कविता आम्ही शिकत असताना आम्हाला अगदी 2ऱ्या-3ऱ्या वर्गामध्ये ही कविता होती। आता ही आपल्याला 9व्या वर्गामध्ये अभ्यासाला आलेली आहे। तर याचे लेखक जे आहेत, कवी जे आहेत, ते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत। त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असं आहे। त्यांचा मोजरी या ठिकाणी आश्रमसुद्धा आहे, मी 2-3दा बघितलेलाही आहे। त्यांचा जन्म 1909 आणि मृत्यू आहे 1968ला। कवी जे आहेत ते संत कवी आहेत, समाजसुधारक आहे। अंधश्रद्धा आणि जातीभेद, धर्मभेद यासारखे जे समाजविघातक गोष्टी आहे, या समाजविघातक गोष्टीवर त्यांनी आपल्या भजनांमधून, आपल्या ग्रामगीतेमधून हल्ले चढवलेले आहेत आणि लोकांमध्ये देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचे पाठ लोकांना त्यांनी दिलेले आहे। गावामध्ये त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची त्या काळामध्ये स्थापना केली आणि या कार्याबद्दलच तत्कालीन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरवसुद्धा केलेला आहे। अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही पुस्तकं जी आहे, ही पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचं आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे, हा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। आणि सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो। सुख आणि दुःख, सुख आणि आर्थिक सुबत्ता जी आहे, आर्थिक सुबत्ता ज्याला आपण काय म्हणतो, श्रीमंती, यांचा काहीही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख ह्या मानवी मनाच्या भावना आहेत। सुख आणि दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टी मानवी मन या मानवी मनाच्या भावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आणि आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या या कवितेमधून सर्वसामान्य माणसाला घडवून आणलेलं आहे, याचं दर्शन घडवून आणलेलं आहे। लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो। महालातली सुखे झोपडीतही प्राप्त होतात। अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचं वर्णन अतिशय साध्या शब्दामध्ये कवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे। राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. माली महू बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. अशा प्रकारची ही कविता आहे. या कवितेचा अर्थ जो आहे तो अर्थ आता आपण बघूया. राजासजी महाली सौखे कधी मिळाली. महाली म्हणजे राजवाडा, महाल राजवाडा किंवा प्रशस्त घर ज्याला आपण बंगला म्हणतो. सौख्य कधी मिळाली. सौख्य म्हणजे सुख, वैभव. ती सर्व प्राप्त झाली. प्राप्त झाली म्हणजे मिळाली, लाभली. या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली. राजाला त्याच्या महालामध्ये, त्याच्या राजवाड्यामध्ये जे काही सुख प्राप्त होतात ती सर्व राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जी काही सुख प्राप्त होतात, सर्व सुख प्राप्त होतात, ती सर्व सुख मला माझ्या झोपडीमध्ये मिळतात. ती सर्व प्राप्त झाली या झोपडी आणि ती सर्व सुख मला या झोपडीमध्ये प्राप्त होतात. भूमीवरी पळावे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भूमीवरी पळावे. झोपडीत असताना आपण जमिनीवर जर पडलो, निजलो, झोपलो तर आणि रात्रीच्या वेळेत जर आपण ताऱ्यांकडे पाहिलं, आकाशाकडे जर बघितलं, आकाशामध्ये आपल्याला असंख्य तारे दिसतात आणि त्यावेळेस प्रभुनाम नित्य गावे. प्रभुनाम म्हणजे देवाचं नाव घ्यावं, भजन गावं, गीत गावं आणि देवाचे भजन गीत गावं. या झोपडीत मी आनंदाने राहतो. या झोपडीत मी आनंदाने राहतो. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. पहारे आणि तिजोऱ्या कुठे असतात? राजवाड्यात असतात. मग या राजवाड्याला मध्ये ज्या तिजोऱ्या आहेत त्या तिजोऱ्यांचं रक्षण करण्याकरिता पहारेकरी असतात, रखवालदार असतात. तरी पण त्यातून मात्र चोऱ्या होतात. परंतु माझ्या झोपडीमध्ये मात्र दाराला दोऱ्या म्हणजे कड्या नाहीत, साखळ्या नाहीत आणि म्हणून तुम्ही माझ्या या झोपडीत आनंदाने राहण्यासाठी या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला. राजवाड्यामध्ये आपण जर जायला गेलो तर त्या ठिकाणी मज्जा होतो. मज्जा होतो म्हणजे काय होतो? अटकाव होतो. आपल्याला प्रवेश मिळत नाही. जाता तया महाला मज्जाव शब्द आला. जर आपण राजवाड्यामध्ये प्रवेश करायला गेलो तर आपल्याला मज्जा होतो, अटकाव होतो. भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. परंतु माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांसाठी खुले स्वागत असते. सर्व माणसांचं खुलं स्वागत असते झोपडीमध्ये. महाली महू बिचाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महालामध्ये मऊ बिछाने असतात. त्या ठिकाणी कंदील झुंबरांची रोषणाई केलेली असते आणि माझ्या झोपडीत जमिनीवर पडणे हा सन्मान आहे आणि धरतीचाच बिछाना आहे. झोपडीमध्ये मऊ बिछाने नसतात. महालामध्ये ती मऊ बिछाने असतात आणि कंदील आणि झुंबरांची महालामध्ये रोषणाई केलेली असते. माझ्या झोपडीत जमिनीवर पडणेच हाच सन्मान असतो आणि धरतीचाच बिछाना केलेला असतो. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत कोणीही प्रेमाने यावे आणि प्रेमाने जावे.
माझ्या झोपडीत कसल्याही प्रकारचा मज्जाव केलेला नसतो किंवा अटकाव येणाऱ्यांसाठी सुद्धा अटकाव नसतो आणि जाणाऱ्यांसाठी सुद्धा अटकाव नसतो. कोणावरही न बोजा, आणि माझ्या झोपडीत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनावर कसल्याही प्रकारचं दडपण नसते. बोजा नसते म्हणजे दडपण नसते. आणि म्हणून तुम्ही माझ्या झोपडीत या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. पाहुनी सौख्य माते, माते म्हणजे माझे, आणि देवेंद्र म्हणजे इंद्रदेवाचा राजा, इंद्र किंवा देवांचा राजा ज्याला म्हणतो आपण, तोही लाजे. माझ्या झोपडीत राहण्याचे सुख पाहून इंद्रसुद्धा मनात लाजतो. लाजे म्हणजे लाजतो. माझ्या झोपडीमध्ये जे सुख मिळते ते सुख बघून इंद्राला सुद्धा इंद्रसुद्धा मनामध्ये लाजतो. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझ्या सुखाचा त्याला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत असते, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवितेमध्ये म्हणत आहे. म्हणजे एखाद्या राजाला राजमहालामध्ये जी सुखे मिळाली असतील ती सर्व सुखे मला माझ्या झोपडीत लाभलेली आहे, असा मार्मिक विचार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या कवितेतून दिलेला आहे. याचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तोपर्यंत नमस्कार.